आणि आता पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। रशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिकेमध्ये ईव्हीएम मशीन नाही, मग भाजपचंच ईव्हीएम वर एवढं प्रेम का? संजय राऊतांचा सवाल। काहीतरी गडबड, घोटाळा आणि गोलमाल आहे। भाजपने देखील आता ईव्हीएम हटवण्याची हिंमत दाखवावी, असाही दिला सल्ला। देशामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र आहेत। दोघांचं नेतृत्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देतं। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा यांचं सूचक वक्तव्य। दारात बसले तरी कोणत्याही गद्दारासाठी आता दरवाजे उघडे नाहीत। एकनाथ शिंदेंचाही पत्ता लवकरच कट होणार, संजय राऊतांची टीका। शरद पवारांनी विदर्भातील प्रकल्प पळवले, पूर्ण होऊ दिले नाहीत। वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस यांची शरद पवार यांच्यावर टीका। 2014-2019चा रेकॉर्ड तोडून मी निवडून येईन, असाही विश्वास। काँग्रेसकडून अकोला लोकसभेसाठी डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर। अभय पाटलांची वंचितच्या प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या अनुप धोत्रे यांच्याशी सामना होणार। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम। येत्या 2 दिवसात जागा वाटपाचं सर्व चित्र स्पष्ट होईल, मंत्री उदय सामंत यांची माहिती। हळूहळू भाजपच गद्दारांना संपवणार, रत्नागिरी सिंधुदुर्गचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांची टीका। कृपाल तुमाने, हेमंत गोडसे, भावना गवळी यांचं तिकीट भाजपनं कापल्याची टीका। बुलढाण्याचं खरं चित्र 8 एप्रिल नंतर स्पष्ट होईल, प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। महायुतीच्या प्रचाराच्या बॅनरवर सर्व नेत्यांचे फोटो। माजी आमदार विजयराज शिंदेंच्या बंडखोरीवर जाधवांचं खोचक विधान। बुलढाण्यामधून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा अपक्ष अर्ज दाखल। बुलढाण्यामधील लढत महायुती आणि माझ्यामध्येच, तुपकरांची प्रतिक्रिया।